तर मगाशी असंच रील बघता बघता आमच्यासमोर एक रेसिपीची रील आली. ती होती चिकन चीज बॉल्सची. बघून ऐकून आणि बघून तोंडात आमच्या पाणी सुटलं होतं. तर म्हटलं थोडंसं तुम्हाला पण आम्ही एक थोडीशी झलक ते तुम्हाला पण करून दाखवतो आम्ही की आम्ही काय बघितलंय आणि ते कशा प्रकारे ते बघून तसं कसं येतंय रेसिपी बाहेर ती पण आपण बघूयात. तर त्या रेसिपीचं नाव आहे चिकन चीज बॉल. तर आपण ती रेसिपी करूया, पण त्या अगोदर आपल्याला जाऊन सामान घ्यायचं. तर आधी पण चिकन घेऊन येऊया. तर चला माझ्यासोबत चिकन आणायला. 15 minutes later. आम्ही सामान आणायला गेलो तर इथे खूप जोरात पाऊस पडला. त्याच्यामुळे आमचं रेकॉर्डिंग तिथेच थांबायला लागलं. आम्हाला खूपच विचित्र प्रकार झाला. खूप असं उलटा सुलटा वारा आला. पण काय हरकत नाही, आम्ही सामान घेऊन आलोय. आता तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स दाखवते आणि लगेच सुरू करते. 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर आपण बघूया की आपण सुरुवात कशी करतो आणि आम्हाला जो बघितली रेसिपी ती आम्हाला जमते का. तर हे आहे आपल्या चिकन चीज बॉल साठी लागणारं साहित्य. हे आहेत ब्रेड क्रम्स, हे चीज आहे मोझरेला चीज, हे मिन्स चिकन आहे म्हणजे चिकनचा किमा आहे, 2 अंडी घेतलेत, आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे, कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्यात. ह्याच्यात मी थोडंसं नंतर वरतून मीठ टाकायचं आपण. बस बाकी आता आपण पुढच्या तयारीला लागूयात. अशा रेसिपीमध्ये मी मीठ आणि काळी मिरी फक्त ऍड केली आहे. आता आपण सुरू करूयात रेसिपीसाठी. चिकनमध्ये आपल्याला हे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मिरची हे मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर ब्लॅक पेपर आणि मीठ देखील टाकून आपल्याला मिक्सीला फिरवून घ्यायचं आहे. तर ते बॅटर मी फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे सगळं. आता वरून आपण चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून काळी मिरी टाकूया. तर आपण छान मिक्स करून घेतलंय. आता आपण काय करूया, ही जी अंडी घेतलेली आहेत आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, किंचित मीठ टाकूया आणि थोडंसं काळा मिरी टाकूया. बस इतकंच. आणि साईड बाय साईड आपण आता कढई ठेवूयात तापायला. कढई तापत ठेवली. आता आपण हे बॉल्स करूयात. चला, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण आणि आता हे जे बॅटर आहे चिकनचं ते आपण घेऊया. छोटा बॉल करूया त्याचा आपण. ऑब्वियस होणार नाही. मोदक मध्ये आपण जसं सारण भरतो तसं आपण अशी आधी अशी पारी करून घ्यायची आणि हे जे चीज आहे ते आपण त्याच्यामध्ये भरायचं आणि परत त्याला असं फोल्ड करून घ्यायचं. छान फोल्ड करून घ्यायचं. आधी मी 2-4 बनवते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे जे बॉल आपण केलेले आहेत ते हे अंड्याचं जे बॅटर आहे, अंड्याचं हे बॅटर त्याच्यामध्ये आपण जरासं डीप करूया. ते हातातनं सटकते, नरम नरम झालंय ते. आणि तसंच ते आपण हा ब्रेड क्रम्स मध्ये टाकूया. थोडंसं आपण त्याला ब्रेड क्रम्सने आकार देऊया. आपण हे तसेच जराशे सगळे जे केले तेवढे करून घेऊया पाहिजे. त्या आकाराचे आम्ही आता बॉल्स करून घेतलेले आहेत. इक्वल साईज झालेले नाहीये. एकी साईडला तेल आम्ही तापत ठेवलंय. आता मंद आचेवर हे आपण तळून घेऊया. हे आपण असं चांगले तळून घेतलेले आहेत. हे बघा चीज पण इथनं बाहेर आलेले आहे, आतमध्ये आपण स्टफ केलेलं आहे ते. तर त्या प्लेटमध्ये काढूयात आणि आपण खायला सुरुवात करूया. तुमच्यासाठी बनवलेले तयार आहेत, बाकीच्यासाठी बनवलेले होत आहेत. तर आता मी तोडून दाखवते तुम्हाला की खरंच ना मेयोनीज बाहेर येते काय, तर ते पण बघूयात आपण.
ह्याच्यामध्ये सगळं मेल्ट झालं चीज. हे बघा, हे बघा चीज, हे बघा, हे बघा आतमध्ये चीज गेलेलं आहे, पण काय हरकत नाही, खूप छान आहे, क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण खाऊन बघूया. गरम आहे, खाऊन दाखवते तुम्हाला मी. खरंच छान झालं रे, मस्त. तुम्ही पण काय करा, जसं सांगितलं तशी रेसिपी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि करून झाल्यावर पण कमेंट करा आणि अगोदर पण कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल, शेवटपर्यंत बघितलात तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला पण सांगा. आता व्लॉग आपण इथेच थांबवतोय, तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि उद्याच्या व्हिडिओची वाट बघत राहा. बाय बाय.